नमस्कार मित्रमैत्रिणींनो, संग्राम पाटील बोलतो. मित्रांनो, आमच्याकडे आज उन्हाळा सीझन आहे आणि त्याच्यात आजचं जे टेम्परेचर आहे ते 30च्या वर गेलेलं आहे. आता इथे 33 डिग्री तापमान आहे आणि 33 म्हणजे इकडच्या लोकांसाठी हाहाकार माजलेला आहे. नॅशनल लेवलचं एक डिस्कशन सुरू आहे, चिंता व्यक्त केली जाते आहे. शाळा बंद आहेत, 700 शाळा इथे वेल्समध्ये बंद आहेत आज उन्हाच्या गोष्टीमुळे. आणि काही शाळांनी हिंमत केली होती सुरू ठेवण्याची, पण नंतर त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही पण बंद करतो आहे. मुलांना त्यांनी वॉर्निंग दिली होती की नाही या शाळेत म्हणून, आणि नंतर ते घाबरलेत. तर 30च्या वर तापमान जनरली गेलं की इकडे ट्रेन्स ज्या असतात आणि बसेस ह्या फार अनकम्फर्टेबल होतात, कारण यांच्यामध्ये खिडक्या उघडून व्हेंटिलेशनची सोय नसते आणि जो सिस्टीम जी आहे ती हीटिंग करण्यासाठी असते, थंड करायसाठी नसते. कारमध्ये ठीक आहे, तुम्ही थंड करू शकता, पण बसेस आणि ट्रेन्स आर मेन टू हीट अप इनसाइड, नॉट टू कूल डाऊन. त्याच्यामुळे बसेस आणि ट्रेन्स लिटरली कॅन्सल होऊन जातात इकडे. दुपारच्या वेळेला ज्या चालतात स्पेशली त्या तर असे हॉट डब्बे होतात. ऑफिसेस आणि घरं जे आहेत तिथे काय होतं की तापमान 20 जरी झालं बाहेर, तरी घरात आणि ऑफिसमध्ये एकदम अनकम्फर्टेबल व्हायला लागतं. स्पेशली जुने जे घरं असतात की जिथे खिडक्या पूर्ण उघडता येत नाहीत, थोड्याशाच उघडता येतात. नवीन जे घरं आहेत तिथे ठीक आहे, तुम्ही खिडक्या उघडून टाकता. गेले 30-40 वर्षातले 50 वर्षातले घरं जे आहेत तिथे पूर्ण उघडता येतात आणि मग देअर कॅन बी एअर सर्क्युलेशन आणि त्यात कम्फर्टेबल आहे. पण तो आता माझा मुलगा लंडनला, ती 200-300 वर्षापूर्वीच्या जुन्या इमारती आहेत विद्यापीठाच्या, त्याच्या हॉस्टेलमध्ये राहतो. त्या छोट्याशाच खिडक्या उघडतात, तर त्यांना रात्रभर तो म्हणतो की इतकं गरम होतं आहे की सकाळी 4-1 वाजता थोडं थंड झालं की मग झोप लागते. तर तो आज घरी परत येतो आहे 2 दिवस आधीच, सुट्टी लागली तर तसंच ऑफिसेसमध्ये देखील होतं. आता माझ्या ऑफिसमध्ये मला अक्षरशः दरवाजा उघडं ठेवावा लागतो आहे पूर्ण ऑफिसचा, की जो बगीचामध्ये उघडतो. आणि इवन पेशंट जरी आला तरी पेशंटला सुद्धा सांगायचं की बाबा आपण दार उघडं ठेवूयात मागचं ऑफिसचं, म्हणजे तिकडून कोणी येळधारी नसते. म्हणजे आमच्या ज्या कन्सल्टेशनच्या गप्पा असतात त्या तशाच होत आहेत. त्याच्याशिवाय मध्ये बसणं एकदम इनकन्व्हिनियंट होतं पेशंटला देखील आणि आम्हालाही. बरेचसे स्टाफ मेंबर उन्हाळ्याचे कपडे, जसं काही बीचवरच चालले आहेत अशा प्रकारचे कपडे घालून कामाला आलेत. आता मला सवय असते आणि मला शॉर्ट्स बीट्स असलं घालून कामावरची सवय नाही, मला तशी बाहेर जायची फारशी सवय नाही, त्यामुळे मी फॉर्मल ड्रेस्ड आहे. पण इन जनरल बाकीचे लोक उन्हाळ्यात जसे घालायचे असतात कपडे, तशा प्रकारचे कपडे घालून कामावर येतात. रस्त्यावर तुम्हाला जे लोक दिसतील ते देखील तसेच असतात. रस्त्यावर फार उन्हाचं कोणी फिरकत नाही, कारण यांनी वॉर्निंग दिलेली आहे की उन्हाचं बाहेर फिरू नका, आणि कुठे बाहेर गेलात तर काय करायचं, पाण्यात गेलात तर काय करायचं, म्हाताऱ्या लोकांनी काय करायचं, याच्या सगळ्या सूचना यांनी जाहीर केलेल्या आहेत. तर अशा इकडे गोष्टी होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर हीट वेव्ज येत आहेत असं म्हणणं आहे काही एक्सपर्ट्सचं. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल चर्चा सुरू झालेल्या आहेत. तसा निसर्ग यांनी खूप प्रिझर्व केलेला आहे. तुम्ही बघू शकता की मी इथे जिथे फिरतो आहे झाडी बघा, ही जंगलं, इथे 300-250 वर्षाचे झाडं आहेत जुने ठेवलेले. पण परंतु ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जनरल इश्यू आहे. पृथ्वीच त्याच्याने तापते. मग अवेळी पाऊस जेव्हा पडायला पाहिजे तेव्हा पडत नाही पाऊस, किंवा हे असं हीट वाढणे, असे प्रकार त्याने होतात. तर होपफुली या हीट वेव्हमध्ये काही कुणाचे कुठे जीव जाऊ नयेत, ही जी शक्यता आहे. जुने जे म्हातारे लोक असतात त्यांना हे बॅलन्स त्यांचा बिघडतो अशा हीटमध्ये, आणि हीट स्ट्रोक वगैरे त्यांना बसू शकतो. या वेस्टर्न कंट्रीजमध्ये होतं आहे, मागच्या 1-2 वर्षापासून कॅनडामध्ये होतं आहे याच प्रकारचं. तर होपफुली तसं काही होऊ नये. आय होप यू एन्जॉयड दिस इन्फॉर्मेशन. टेक केअर. बाय बाय.